काय म्हणता चंपाबाई, काय पाहिजे म्हटलं? साखर पाहिजे होती मला. बोला ना, किती पाहिजे साखर? एखादा पाव देऊन द्या. एक पाव साखर देऊन द्या. अजून का साखरच पाहिजे फक्त? नाही, तेलही पाहिजे ना. तेलाचं एखादं पाकिट पाहिजे होतं 1 किलोचं. हा, 1 किलोचं तेलाचं पाकिट, एक पाव साखर. दे रे बा चिंट्या, दे बरं चंपाबाईले साखर आणि तेल दे बरं. किती होते एवढ्या सामानाचे? तेल आणि साखर. साखरीचे होते किती, एक पाव म्हटलं तुम्ही? 20 रुपये. 20 रुपये साखरीचे होते आणि 160 रुपये तेलाच्या पाकिटाचे होते. एक पाव साखरीचे 20 रुपये कसे होईल? हा, 40 रुपये 45 रुपये किलो साखर. तर किती व्हायला पाहिजे तूच सांग आता. 10-12 रुपये, 12, 12.5, 13 रुपयेच होईल ना. चंपाबाई गावातच राहता ना, का गावाच्या बाहेर राहत असता? माहित नाही का साखर वाढली म्हणून? साखर वाढली? कधी कधी वाढली साखर? आणि काय भाव झाली? 80 रुपये किलो झाली म्हटलं साखर आता. मी तरी 80 विकून राहिलो, तिकडे बाकीच्या दुकानात कोणी 90 देऊन राहिलं म्हटलं. मग 100च्या वर तर जाणार आहे साखर. बापा बाबा, 80 रुपये साखर झाली? मी तर अजून ऐकलंच नाही कोणाच्या तोंडून. मी तर नेतो, नेहमीच नेतो. आता 7-8 दिवस तर झाले एक पाव साखर नेली होती. तर तेव्हा तर 12 रुपयाची घेतली होती त्यानं. तुझ्या दुकानातच महाग आहे, त्या दुकानात यायलाच नाही पुरत मला तर. कोण्याही दुकानात जाण ना तर ह्याच भाव आहे. तो काही तुम्हाला फुकट नाही द्यायचा राहिला. दे बरं म्हणा एखाद्याला 12 रुपये 13 रुपये देते काय तो एकही नाही देत. 20 रुपयाच्या खाली एक नाही देत तुम्हाला. फुकट कोण मागून राहिलं तुले? मी काय तुले म्हणून राहिली मला फुकटात दे म्हणून? फुकट खाणारी बहीण येऊ मी. तर मी देतोय नाही ना. द्या पैसे, द्या सामान देतो. मी येतो मग घरून. एवढे पैसे नाही आणले गड्या माझ्यासोबत. मला असं वाटलं तेलाचा भाव माहित होता मला, साखरेचा भाव काही माहित नव्हता एवढा वाढला म्हणून. तर मग तेल घेऊन जा ना, तेल घेऊन जा, साखर मग नाही जा. नाही, दोन्ही सामान मला एकानच पाहिजे ना. दोन्ही याची गरज होती आता. ठीक आहे या मग. हो, येतो ना मी 10-15 मिनिटात येतो. काय रे बापा, एवढी साखर महाग होत गेली. हा, आता चहा प्याव का नाही प्याव? कोणी आल्यावर काय त्याला पाणी पाजावं आपल्या घरी आल्यावर? कुठून आणा बापा एवढा मोठा पैसा? हा, पैसा ना पैसा आपल्याला जवळ. माणूस काम करत नाही, धंदा करत नाही, कुठून आणू मी एवढा पैसा? साखर पाहिली एवढी महाग, चहा प्यायला तर पाहिजेच रोजच्या रोज. अरे वा, मस्त जमलं बा आता. मस्त देवासारखा झाला मास्तर तर धावून माझ्या मदतीला आता. किती दिवसाची पाहून राहिली मास्तरले, आज भेटला या. जिसे ढूंढा गली गली वो तो मुझे इस किराणा दुकान में मिली नहीं मिला. चंपा, कुठं गेली होती एवढ्या दिवसाची? तुझ्या घराकडे चक्रा मारले, एक दोन तर दिसली नाही मला तू. मास्तर, घरीच आहे मी. कायले खोटं नाटक बोलून राहिले? एक डावणे आले तुम्ही माझ्या घराकडे. माय बिन आता पलीकडल्या गावातला मास्तर. चंपा सोबत काय संबंध याचा? भल्ला बोलून राहिला. काय घ्यायचं होतं चंपा? सामान घ्यायचं होतं, साखर आणि तेल. पण साखर लय महाग झाली म्हणते. तेवढे पैसे काही माझ्याजवळ होते नाही. तर मग आता काय करू तुम्ही सांगा मला? साखर नाही पाहिजे काय घरी? आता चहा कायचा पिऊ? 2 दिवस झाले मी चहा नाही पिली. किती रुपये पाहिजे होते? किती रुपये म्हणू आता मास्तरले? घेऊन घ्या लागन. मी तर म्हणतो पैसे घेतल्यापेक्षा ना सामान घेणं पुरण मले. पैसे मोजकेच देईन ह्या. पैसे कायले देता? सामानच घेऊन द्या ना मग. सामान जर घेतलं तर कसं म्हणजे ते पोटात जाते, खाले होते. घे ना, तर साखरच पाहिजे होती की नाही? घेऊन घे. नाही हो, साखरच कायले पाहिजे होती? साखर, तेल, मिठाचा पुडा, चहापत्तीचा पुडा हे सामान पाहिजे होतं ना. घेऊन घे ना, तर घेऊन घे. मास्तर, लय दिवसाच्या बाद भेटले तुम्ही. तुम्हाला पाहून मला लय आनंद झाला. ये जा ना घरी. अरे बा, तो तुझ्या नवरा राहते ना घरी. माझ्या नवऱ्याला हाकलून देईन मी. मला फोन करजा तुम्ही याच्या पहिले. हा, त्याला हाकलतोच बाहेर मी. मग येऊन जा. काय बोलतो खरंच? येतो मग मी. सुट्टीच्या दिवशी नाही येणार फक्त. ज्या दिवशी सुट्टी नाही राहील ना त्या दिवशी येईन मी. हो, तुमची वाटच पाहिजे तुम्ही. या मग लवकर लवकर. सामान घेऊन घेतो मग आता. हो, घेऊन घे घेऊन घे. किती पाहिजे तुला तर घेऊन घे. माय बिन किती रुपयाचं घेईन सामान? 500 रुपयाचं घेईन. लयच लय. हा, काही नाही होत, घेऊन देतो. आता एवढे जुने संबंध आहे आपले, तर कायले तिले नाराज करत बसू आता? दे ना रे बा सामान, दे ना, बांध ना सामान. 2 पाकिटं दे तेलाचे आणि 1-1 किलोचे. 5 किलो साखर दे. अर्धा किलोचा एक चहापत्तीचा पुडा दे. आणि एखादा मिठाचा पुडा देऊन दे. दे बरं पटपट, दे लवकर लवकर. मास्तर सोबत काय बट हिचं? आता तिच्याजवळ पैसे नव्हते आणि आता माय बिन 5 किलो साखर लगेच लगेच. आता ती 1 पाव साखर घ्यायला पैसे नव्हते हिच्याजवळ. दे गा भाऊ, सामान दे त्या चंपाबाईले, दे पटपट, मला जा लागते. तुम्ही पलीकडल्या गावातले मास्तर हो ना? पाहून मला ओळखत नाही काय? मला तर सारं गाव ओळखते. पलीकडलं सारे गाव ओळखते मला. नाही ओळखतो म्हणून तर म्हणून राहिलो. अरे चिंट्या, बांध रे सामान, बांध रे. 5 किलो साखर बांध, 2 किलो तेल बांध आणि चहापत्तीचा पुडा अर्धा किलोचा, 1 मीठ पुडा. घ्या तुमचं सामान घ्या. अजून काही पाहिजे काय आता याच्यात? नाही होती एवढा ना, एवढं सामान पाहिजे. किती रुपये झाले का? आपले झाले 850 रुपये. 850? कोणता हिशोब लावला ते 850 रुपये झाले एवढूच्या सामानाचे? कोणता हिशोब म्हणजे? हो, तुम्ही आता ह्या चंपाबाई सारखे गावाच्या बाहेरच राहता काय? हो तर सांग ना, कोण्या हिशोबानं झाले तर हिशोब सांग, पैसे घे. पहा भाऊ, 80च्या भावानं साखर कितीची होऊन राहिली आहे? 8 45.
400 रुपयाची साखरच होऊन राहिली आहे. अन 320 रुपयाचं तेल होऊन राहिलं 2 किलो. 160 रुपयाचं पाकिट आहे. अन मीठ पुडा अन चहापत्ती झाले ना धरून 850 रुपये. साखर एवढी महाग आहे, 80 रुपये किलो. आता त्या दिवशी तर मी 50 रुपये किलो आणली होती. त्या दिवसाचा टाइम गेला आता. 8 दिवस झाले साखर वाढली आहे. तुम्ही 8 दिवसाच्या पहिले आणली असन. हो 15 दिवस झाले मला आता आणाले. आता कायले आणली मी साखर सध्या? मी काय म्हणते तर 15 किलो 20 किलो आणत असतो एका घरी. मग बरोबर आहे ना. तुम्हाला 2-3 महिने आणाच कायले लागते साखर? 2-3 महिने कायले का? महिनाभरात तर सरते माझ्या घरी साखर. येणारे जाणारे कमी आहे काय? मित्रमंडळी अलग येते, नातेवाईक अलग येते, अन गोडधोड चालू राहते. तेवढी साखर आम्हालाच पाहिजे महिना 1.5 महिन्यात. बापा बरीच साखर खाता तुम्ही तर. मग शुगर गिगर नाही का तुम्हाला? नाही काहीच नाही आहे मला. बरं द्या मग 850 रुपये द्या. हा देतो. द्यायला काही मागा आहे का बी? मी काय 850 रुपये देणार नाही काय? हे काय तुले असा दिसतो काय? मास्तर आहे ना. नाही पैसे तर द्या नाच तुम्ही, पण म्हटलं दुसऱ्याचे होय म्हणून राहिलो. तुला काय करायला लागते रे चोंबडे? हा दुसऱ्याचे राव का तिसऱ्याचे राव? तुले पैसे घ्यायचे मतलब आणि आम्हाला सामान घ्यायचे मतलब. नाही का मास्तर बरोबर बोलली ना मी? मी काय म्हणतो, मला खरंच गड्या नवरा काम नाही करत तर वरच्यावर मला ना सामान लागतेच घरी. तर मग काहीतरी सोय लावून द्या ना. चंपा तू ना मनच मोठी जिततो. काय करावं आता? तू एक काम कर, याच्या इथं उधारी लावून घे. तुला जे लागलं ते घेऊन जात जा इथून. तुम्ही सांगा मग त्याले, मला थोडी दिन तो. हो मी सांगतो ना त्याले. तू काय टेन्शन घेतो? पाय का मी काय म्हणतो तुले, चंपाबाई जर कधी आली सामान आले तर तिले देऊन द्यायचं सामान. अन आपल्या नावानं उधारी लिहून ठेवायची. मी येतोच मग. पगार झाला का ते फेडून टाकतो पैसे. ठीक आहे ना मास्तर? तुम्ही म्हटल्यावर काय ते उधारी पाधारी द्यायला आपल्याला. पण पेमेंट झाल्याबरोबर येत जा बा पैसे द्यायले. अरे देतो ना गा देतो ना. मास्तर आहो ना मी. इमानदार आहो ना का? असं थोडी आहे काही. इमानदारी काय तोंडावर लिहिली राहते का माणसाच्या? मग तो मास्तर असो का कोणी असो, माणूसच आहे ना शेवटी. हो दे माझ्या जोरा दे. जास्त नको गोष्टी करू. येईन मी अजून सामान आले. हो या ना. माझं दुकान उघडच आहे सामान द्यासाठी. चंपाबाई हे मास्तर कोण लागते तुमचे? आता कोणी लागो, तुम्हाला काय पैसे भेटण्याशी मतलब. तुमचं तर सामान खपून राहिलं ना, बस झालं. त्याच्याशीच मतलब ठेवत जा. येतो मास्तर मी. हो चंपाबाई ये. मी येईन मग फोन करून. हा नक्की फोन करायचा मला. माझ्या नवऱ्याला हाकलून देतो घराच्या बाहेर मी. बरं ठीक आहे. चांगली बाई आहे बिचारी. मदत करायला लागते कोणा गोरगरिबाची. हा मास्तर ते तर दिसूनच राहिलं आहे मला. गरीब बाई आहे म्हणून गरीब बाईची मदत करायच लागते. चांगली गोष्ट आहे. लय मग तुम्ही चांगली आहे मनानं एवढी मदत करून राहिली त्या बाईची. करा लागते. चांगला आपला माणुसकीचा धर्म नाही काय? बाकी काय आहे? माणुसकीच्या खातीर करा कोणाची मदत. हो करा मास्तर करा. समाजकार्य समाज कल्याण करत राहा मास्तर. असे तुमच्यासारखे लोक आहे म्हणून आज आमचे धंदे चालून राहिले भाऊ. नाही तर काय माहित तर दुकान बसलं असतं तर काय माहित. दे बरं मग सिगरेट दे बरं एखादी. दे सिगरेट दे. अन जातो मग आता ड्युटीवर जातो. वा देत काऊन नाही? येत जा मास्तर मग असेच येत राहत जा. अन असे भलाईची लोक आणत जा आपल्या दुकानात. कसं आहे आपलाही धंदा चालते आणि तुमचाही चालते.